सीना नदीच्या प्रकोपाला सामोरं जाताना नदीकाठच्या प्रत्येक ग्रामस्थांचं जीवन जणू उद्ध्वस्त झालं असून प्रत्येकाचेच डोळे अश्रूनं भरून वाहू लागले आहेत। अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण होऊन शेती आणि घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। सततच्या धोधो पावसानं राज्यातील बहुतांश नद्यांना पूर आला आणि पात्राबाहेर पडलेल्या पाण्यानं गावच्या गावं जणू उद्ध्वस्त केली। सोलापूर जिल्ह्यात तर पावसानं जणू कहरच केला। दररोजच्या धुवाधार पावसानं सारं काही चित्रच बदलून टाकलं। शहरासह ग्रामीण भागातील जनताही पार हतबल झाली। उजनीतून सोडण्यात येणाऱ्या सतत पाण्यानं भीमा दुथडी भरून वाहत असताना आणि भीमेकाठच्या गावागावांमध्ये परिस्थिती कठीण बनलेली असतानाच कोणाच्या ध्यानीमनी नसताना सीना नदी कोपली। ती केवळ कोपलीच नव्हे तर तिनं सारंच काही उद्ध्वस्त करून सोडलं। अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रचंड पावसानं सीना, कोळेगाव, चांदणी, खासापुरी या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं कोणी विचार केला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात सीनेनं रौद्ररूप धारण करून जणू तांडवच केला। सीना कोपली आणि तिच्या प्रकोपाला सामोरं जाताना सीनेकाठच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले। करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावं सीनेनं कवेत घेतली। भयंकर अशा महापुरामुळं हजारो एकरांवरील पिकं पाण्यात गेली। हजारो घरांमध्ये पाणी शिरलं। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। प्रत्येक जणच सीनेचं हे तांडव पाहून हताश झाला, हतबल झाला। प्रचंड जलप्रकोपामुळं बचाव कार्यासाठी अक्षरशः लष्कराला पाचारण करावं लागलं। लष्कर आणि NDRFच्या पथकांनी प्रचंड परिश्रम घेत महापुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच दिवस रात्र बचाव कार्य आणि पुनर्वसनात गुंतून गेली आहे। 4 तालुक्यांमधील 124 गावांना वेढा घालताना सीनेनं आपला कोप काय असतो हे जणू दाखवून दिलं। भयंकर जलप्रकोपामुळं पुणे, विजयपूर, कोल्हापूर या महामार्गावरील वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवावी लागली। ST बसेस देखील बंद ठेवण्यात आल्या। शेतकरी पूर्णपणे संतापलाय। तो कितपत उभारेल ही शंकाच आहे। शासन प्रशासन मदत करेल पण शेतीचं झालेलं नुकसान हे अगणित आहे। ते न भरून येण्यासारखं आहे। घरच्या घरं पडली आहेत, कोलमडली आहेत। यातून उभारणं हे सोपं आणि सहज नव्हे। सीना इतकी खवळेल आणि सगळंच काही संपवून टाकेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण तसं घडलंय आणि सगळं काही बिघडलंय देखील। आर्थिक नुकसान न भरून येणार आहे। शेती संपली, घरही संपली, दुभती जनावरही डोळ्यासमोर गेली। अत्यंत भयानक आणि तितक्याच गंभीर अशा परिस्थितीनं हताश झालेले शेतकरी, ग्रामस्थ हे अत्यंत निराश होऊन सीनेच्या प्रकोपाकडे पाहत बसले आहेत। सीना शांत होईल, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल एवढं मात्र नक्की।